गोवन वार्ता लाईव्हच्या अपडेट्स गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. सकाळपासून काय घडलं आहे, दिवसभरामध्ये काय घडणार आहे आणि या सगळ्या बातम्यांचा तुमच्यावरती काय परिणाम होणार आहे याच्यावरती बोलणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. नमस्कार, मी सिद्धेश. काही महत्त्वाच्या बातम्यात पहिली बातमी आहे अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली जी गृहयोजना होती, या गृहयोजनेमध्ये काही बदल करण्यात आला होता. त्याच्यानंतर मोठी नाराजी पसरली होती. याच गृहयोजनेच्या कर्जासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ज्यांनी गृहकर्ज घेतलेलं होतं त्यांच्यासाठी OTS योजना आणलेली आहे. अत्यंत महत्त्वाची वन टाईम सेटलमेंट योजना जी आहे याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ही योजना असणार आहे आणि ज्यांचं कर्ज हे 15 मे 2020 पर्यंत ॲक्टिव्ह लोनमध्ये होतं, ज्यांचं अकाउंट ॲक्टिव्ह लोनमध्ये होतं, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार. त्याच्यामुळे वन टाईम सेटलमेंट स्कीममुळे सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अत्यंत महत्त्वाची आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जगण्यावरती परिणाम करणारी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आपण पाहिलं होतं की सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा जो पगार होता त्या पगारामधनं EMIची जी अमाऊंट होती ती कापली जात होती आणि मग उरलेली रक्कम जी होती ती त्यांच्या हातामध्ये यायची. असेही काही सरकारी कर्मचारी आपल्या निदर्शनास आले होते ज्यांच्या हातामध्ये अगदी तुटपुंजी रक्कम पगाराच्या स्वरूपामध्ये शिल्लक राहिली होती आणि मोठी जी पगारातली अमाऊंट होती ती त्यांच्या EMIच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जात होती. त्याच्यामुळे त्यांना मोठा जो आहे तो तोटा सहन करावा लागत होता. घर कसं चालवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. पण आता या OTS योजनेमुळे काही प्रमाणात दिलासा जो आहे तो या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. 28 फेब्रुवारीपर्यंत OTS योजना जी आहे हिचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. अत्यंत महत्त्वाची आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनावरती परिणाम करणारी ही महत्त्वाची बातमी. दुसरी बातमी आहे ग्राहक निवारण आयोगासंदर्भातली. तक्रार ग्राहक निवारण आयोगासंदर्भातली ही बातमी आहे. अनेकदा आपण पाहतो की ग्राहकांची फसवणूक होते. ही ग्राहकांची होणारी फसवणूक जर का झाली तर त्यांनी कुठे जायचं तर ग्राहक मंचाकडे तक्रार करायची. पण राज्यामध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या 11 महिन्यांपासून राज्यामध्ये ग्राहक तक्रार निवारण आयोगाचं अध्यक्षपदच रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. म्हणजे आपण पाहिलं होतं की पदभरती करताना जी महत्त्वाची पदं असतात त्या पदांवरती पदभरती तात्काळ केली जात नाही आणि त्याचा फटका जो आहे तो लोकांना बसताना पाहायला मिळतो. पण राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते गेले 11 महिने रिक्त आहे आणि 2च सदस्य फक्त कार्यरत आहे. आणि आपण असं पाहिलं होतं की राज्यामध्ये ग्राहकांची फसवणुकीचे जे प्रकार आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. अशावेळी जर काय तक्रारी आल्या तर त्यांचं निवारण नेमकं कसं केलं जाईल याच्याबद्दलच शंका उपस्थित करण्यात आली होती. त्याच्यामुळे आता नेमकं हे अध्यक्षपद कधी भरलं जातं हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. तिसरी आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे एका गुन्हेगारी संदर्भातली. मडगावमधनं ही महत्त्वाची बातमी आहे. त्या मडगावमध्ये एका चर्चच्या बाहेर तोडफोड करण्यात आली आणि ज्यानं ही तोडफोड केली हा तोडफोड केल्यानंतर पळून जाणारा जो इसम होता याचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामध्ये जखमी झाला आहे. पोलीस त्याचा पाठलाग करत होते आणि हा जो संशयित आहे आरोपी त्याला पकडण्यात सुद्धा आला आहे. सध्या त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. होली स्पिरिट चर्च जे आहे ह्या चर्चच्या बाहेर ही तोडफोड करण्यात आली होती आणि या तोडफोडीनंतर ज्याने तोडफोड केली हा पळून जात होता इसम आणि या इसमाला पकडत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या इसमाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्याला लगेच उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. नेमकी त्याने का तोडफोड केली, कशामुळे हा सगळा प्रकार घडला, काय आहे या सगळ्या मागची पार्श्वभूमी हा त्या चौकशीतनं समोर येईल. पण महत्त्वाची बातमी म्हणजे ज्याने तोडफोड केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. चौथी आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे चोरला घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी. आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये चोरला घाटाची अक्षरशः चाळण झालेली होती. हा मार्गावरनं जाणं धोकादायक आहे असं सांगितलं जात होतं. खड्ड्यांची अक्षरशः इथे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यामध्ये खड्डा आहे की खड्ड्यामध्ये रस्ता आहे असा प्रश्न निर्माण होत होता आणि त्याच्यानंतर चोरला घाटाची रस्त्याच्या दुरुस्ती केली जाईल असंही आपल्याला बघायला मिळालं. रस्त्याच्या दुरुस्तीचं कामही सुरू झालं. पण खरंच दुरुस्ती झाली आहे का या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे. चोरला घाटाचं काम जे आहे ते अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांनी खूप मोठा संताप व्यक्त केला आहे. आपण जर का पाहिलं आकडेवारीमध्ये तर गेल्या 2 महिन्यांमध्ये अवघं 5 किलोमीटरचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. चोरला घाट हा बेळगावमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग समजला जातो. पटकन तिथे पोहोचता येतं. पण जी चाळण या रस्त्याची झालेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप जो आहे तो वाहन चालकांना सहन करावा लागतो. त्यामुळे आता चोरला घाटाचं काम नेमकं कधी पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे. आणि 2 महिन्यामध्ये जर का 5 किलोमीटरचंच काम पूर्ण होत असेल, 5 किलोमीटरचाच रस्ता जर का बनत असेल तर हे काम पूर्ण व्हायला नेमका किती कालावधी लागू शकतो याची आपण कल्पनाच केलेली बरी.
बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राजकीय वर्तुळामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. आप मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. राघव चड्डा मेळावलीवासियांना भेटले होते हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर त्यांनी बाणावलीमध्ये सुद्धा ते गेले. तिथल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला. तिथल्या लोकांबरोबर त्यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर अनेकांनी आपमध्ये प्रवेशसुद्धा केल्याचा दावा केला जातोय. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी राघव चड्डा जे की आपचे नेते आहेत दिल्लीचे, त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 2022ची जी विधानसभा निवडणूक होईल राज्यामध्ये, या निवडणुकीमध्ये थेट लढत ही आप विरुद्ध भाजप अशी असणार आहे, असं विधान राघव चड्डा यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला याच्यामुळे महत्त्व आलेलं आहे कारण गेल्या काही काळापासून आप जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये सक्रिय झालेलं आहे. त्यांचं कॅम्पेनिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2022ची निवडणूक पाहता काय नेमका निकाल आणि अशा पद्धतीने रणनीती आपकडनं आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्या पार्श्वभूमीवरती राघव चड्डा यांनी केलेल्या या विधानाला अत्यंत महत्त्व आहे. आता बातमी एका महत्त्वाच्या निर्णयाची. हा निर्णय आहे एका कंपनी विरोधातला. वेदांता कंपनी सगळ्यांना माहिती आहे. या वेदांता कंपनी विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मायना नावेलीमध्ये एक वेदांता कंपनीचा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्पाला विस्तार देण्यासंदर्भात विरोध करण्यासाठीची याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. या प्रकल्पामध्ये हा जो प्रकल्पाचा जो विस्तार केला जाणार होता, हा विस्तार पूर्णपणे परवानग्या डावलून केला जातोय की काय, अशा पद्धतीचे सवाल या याचिकेतनं उपस्थित करण्यात आले आणि त्यामुळे या प्रकल्पाला तात्काळ स्टे द्यावा, त्याची पाहणी केली जावी आणि त्याच्यानंतर त्याचे काय ते निकाल दिला जावा, अशा पद्धतीची याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. याच्यावरती आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीमधनं नेमक्या काय घडामोडी समोर येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटची आणि अखेरची बातमी ती म्हणजे गोव्याच्या ग्रामीण भागातून. गोव्याचं जे केरी गाव आहे सत्तरी तालुक्यातलं, या केरी गावचे जे माजी सरपंच आहेत यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांचं नाव आहे गणू गावस आणि वय आहे 52 वर्ष. गणू गावस हे वाळपईला गेले होते एका खाजगी बसने. तिथे त्यांचं काहीतरी काम होतं आणि ते काम करून परत येत असताना गाडीमध्ये जो बिघाड झाला आणि त्या बिघाडामुळे जो अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. त्यांचं शव जे होतं ते रुग्णालयामध्ये सुद्धा नेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर कुटुंबियांना सुद्धा स्वाधीन करण्यात आलं आहे. पण महत्त्वाची घटना, एक दुःखद घटना की केरीचे जे माजी सरपंच आहेत गणू गावस यांचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवरती कुठेतरी शोककळा पसरली आहे. राज्यामध्ये आपण पाहिलं आहे की अपघातांचं सत्र जे आहे ते काही केलं थांबायचं नाव घेत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक दुःखद बातमी अपघाती निधनाची आपल्यासमोर येते. याचसोबत धारवाडमध्ये जो अपघात झाला होता, या अपघाताबाबत जी महिला बचावली या अपघातामध्ये, या महिलेनं एक किस्सा सांगितला आहे आणि हा किस्सा काय हा तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती वाचायला मिळेल. अत्यंत धक्कादायक आणि अंगावरती काटा आणणारा अशी ही गोष्ट आणि असा हा किस्सा असणार आहे की नेमका हा अपघात कसा घडला, नेमके ते कुठे चालले होते, काय काय घडलं, या संदर्भातलं सविस्तर वृत्त www.goanvartalive.com वरती तुम्हाला वाचायला मिळेल. अशाच पद्धतीच्या ताज्या अपडेट्स, नेमकं काय घडलं आहे, काय घडणार आहे आणि त्याचा तुमच्यावरती काय परिणाम होणार आहे याच्यावरती सविस्तर नेहमीच सांगत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.